या ना थोडं आली कोणी तुम्ही साहेबांना पलीकडे मात्र एकच आहे का सगळ्यांच्या? मला वाटलं वेगवेगळी कॉपी आहे. आज शेवगाव तालुक्यामध्ये ताजनापूर टप्पा 2 या ऑफिसमध्ये साहेबांना भेटून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी टप्पा क्रमांक 2 मधून जे काही लाभार्थी 20 गावातील जे काही गाव आहेत त्या गावामध्ये तातडीने फ्लोनी आणि प्रत्यक्षात 10 गावं हे काम पूर्ण झाल्यामुळं त्या 10 गावातील सर्व पाणी हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आज साहेबांना आम्ही भेटलेलो आहे. शेवगाव तालुक्यामध्ये अर्ध्याच्या वर पाऊस काळ झालेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारे पाऊस नाही आहे आणि शेतकऱ्यांचे जे काही थोडेफार पिकं आहे की जी योजना आहे शेवगाव तालुक्यामध्ये टप्पा 1ची जी योजना आहे ही शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांनी लक्ष न दिल्यामुळे बंद पडलेली आहे आणि हजारो रुपये खर्च करून नाथसागर जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे. अशा आवकेचा मोठ्या प्रमाणात जे काही ओव्हरफ्लोचं पाणी आहे ते खाली सोडण्यात येत आहे आणि जे खाली सोडण्याचं आणि आपल्या हक्काचं जे काही 3.25 TMC पाणी आणि 700 हेक्टर क्षेत्र या योजनेखाली ओलिताखाली असण्याचं जे मुख्य उद्देश आहे हे कुठंतरी भरकटाने दिसत आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज साहेबांना विनंती केली आहे की जे काही तुम्हाला अडचणी असतील ती वरिष्ठ पातळीवर संघटना आपल्यासोबत राहील, परंतु या अडचणीच्या काळात पाणी सुटलं पाहिजे एवढी साहेबांना आम्ही विनंती केली आणि साहेबांनी देखील त्याला दुजोरा दिला आहे. या मंगळवार बुधवारपर्यंत लाभार्थी जे काही ठिकाणी टेस्टिंग झालेलं आहे त्या टेस्टिंगच्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात पाणी सुटण्याचं आज संघटनेला आश्वासित केलं आहे. आज कोणकोणत्या गावाला पाणी सोडण्यासाठी आश्वासन दिलं गेलं असं? ज्या ठिकाणी योजनेमध्ये काम पूर्ववत झालेलं आहे त्या ठिकाणी फ्लोनी पाणी सोडण्याचं म्हणजे नद्या असतील, बंधारे असतील, ओढे असतील या ठिकाणी पाणी सोडण्याचं साहेबांनी संघटनेला आश्वासित केलेलं आहे. जर हे आश्वासन पूर्ण न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी लवकरात लवकर मोठा लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही. सध्या ऑगस्ट महिना संपत आला आहे तरीही आपल्या शेवगाव तालुक्यात कुठेही शेतामध्ये पाणी साचन असा पाऊस झालेला नाही. एकीकडे नाशिकमध्ये पाऊस झाला, आपले धरण भरलेलं आहे. धरण भरलेलं असताना पाणी खाली चाललेलं आहे आणि खाली सोडलेलं आहे. तर ते पाणी आपल्या ताजनापूर टप्पा 2 या प्रकल्पाला सोडावे याच्यासाठी आज स्वाभिमानी संघटनेने भेट घेतलेली आहे. त्यांनी आम्हाला 6 गावाला तातडीने पाणी सोडणार असे आश्वासन दिलेले आहे आणि जे गावं चढावर आहेत तर त्या ठिकाणी पंप टाकून तातडीने येत्या 10 दिवसात काम सुरू करून पाणी सोडणार आहोत असे आश्वासन आम्हाला दिलेले आहेत. जर हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आम्ही सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांसह त्या ठिकाणी मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना आम्ही पाणी मिळवून देणार आहोतच या असा आम्ही ठाम या ठिकाणी त्या साहेबांना सांगून या ठिकाणी बाहेर आलेलो आहोत.